नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 10 आहे, ज्यामध्ये आपण नाशिक व ठाणे मनपासाठी अग्निशमन व चालक या पदासाठी आपण परीक्षाभिमुख अशी तांत्रिकी स्वरूपाचे आपण प्रश्न रेग्युलरली आपण आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण पाहत आहोत। तर मागील काही दिवस आपले व्हिडिओज जे काही बंद झाले होते, पण आता आजपासून संपूर्ण काहीच व्हिडिओ आता रेग्युलरली आपल्या टायमिंगनुसार येणारे आहेत। जर तुम्ही फायरमॅन या पदासाठी अप्लाय केला असेल तर फटाफट मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या ठिकाणी आपण संपूर्ण काही स्टडी मटेरियल व त्यासोबतच एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातील अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आपण शिकवत असतो। तर आपला आजचा व्हिडिओला आपण सुरू करू आणि यामध्ये पाहू आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न काय म्हणतो पहा, जर अग्निशामक यंत्रावर क्रीम रंगाचा पट्टा असेल तर ते खालीलपैकी कोणते अग्निशामक यंत्र दर्शवते? तर यापैकी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3, म्हणजेच की फोम हे जे आहे थोडक्यामध्ये दर्शवते। तर क्रीम रंगाचा जो पट्टा जो की फोम अग्निशामक यंत्र दर्शवतो, जे की क्लास ए आणि क्लास बी आगीसाठी वापरला जातो, म्हणून पर्याय नंबर याचं जे की 3 हे उत्तर होणार आहे। आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या नाशिकच्या असो, जे काही नाशिकमध्ये देखील पदभरती चालू आहे नाशिक मनपाची स्पेशली अग्निशमन व चालक या पदासाठी, आणि ठाणे मनपा देखील तुम्हाला असे प्रश्न पाहायला मिळणारे असतील मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पुढील 2 असा आहे, कार्बन डायऑक्साइड अग्निशामक यंत्र उपलब्ध नसल्यास विद्युत आग विझविण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे अग्निशामक यंत्र वापराल? यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4, कोरडी पावडर, ज्याला आपण ड्रे पावडर असं देखील म्हणतो। तर विद्युत आगीसाठी जे की ही आग जी आहे क्लास सी मध्ये येणारी आहे, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साइड नंतर कोरडी जी काही कोरडी पावडर असते ड्रे पावडर हा सुरक्षित पर्याय आहे, कारण ते विजेचे वहन करत नाही, त्यामुळे पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील तिसरा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या वस्तूमुळे लागलेल्या आगीवर पाण्याचा अग्निशामक वापरला पाहिजे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4, कागद, कापड, लाकूड आणि इतर घन वस्तू। तर ज्यामध्ये सांगायचं झालं तर जे पाण्याचं अग्निशामक यंत्र फक्त जे आहे जे की क्लास ए जे की आगीसाठी वापरलं जातं, म्हणून पर्याय नंबर याचं जे की 4 हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील 14 असा आहे, डॅश अग्निशामक यंत्रे विशेषतः क्लास एफ आगीचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेली आहेत? तर कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, ओले रसायन, ज्याला आपण वेट केमिकल असं म्हणतो। तर ओले रसायन यंत्र स्वयंपाकाच्या तेलामुळे लागणाऱ्या जे की क्लास एफ आगीसाठी जे आहे ते बनवलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 5वा, जर अग्निशामक यंत्रावर काळ्या रंगाचा पट्टा असेल तर त्या पट्ट्याचा रंग तुम्हाला काय सांगतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की हे अग्निशामक यंत्र कार्बन डायऑक्साइड अग्निशामक यंत्र आहे, हे जे आहे थोडक्यामध्ये सांगतो, म्हणून पर्याय नंबर याचं जे की काय उत्तर होईल तर 2 हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, टायटॅनियम आणि ॲल्युमिनियम सामग्रीचे खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, श्रेणी डी मध्ये जे आहे याचं वर्गीकरण केलं जाऊ शकतं, कारण का जे काही टायटॅनियम आहे आणि ॲल्युमिनियम हे ज्वलनशील धातू आहेत, त्यामुळे याचं जे आहे क्लास डी आगीमध्ये जे आहे ते श्रेणीमध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं, म्हणून पर्याय नंबर 3 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। तर बरेच विद्यार्थी याच्या आपल्या टेक्निकल व नॉन टेक्निकलच्या स्टडी मटेरियल संदर्भात देखील नाशिक मनपासाठीच्या अनेक आपल्याला कमेंट्स पाहायला मिळाले आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या ॲपमध्ये जो आहे हा ऑलरेडी जो की ठाणे मनपासाठी जो आपण कोर्स लॉन्च केलेला आहे, तो मित्रांनो सेम कोर्स तुम्हाला जे की या नाशिक मनपासाठी देखील उपयोगी पडणार आहे, त्यामुळे अलगचं तुम्हाला काही वेगळं देण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही। तर ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स घेतला नाही त्यांनी लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली ॲप्लिकेशनची लिंक आहे, त्यामधून तुम्ही जो ठाणे मनपासाठी जो काही कोर्स आहे आपला तो तुम्ही फायरमॅन या पदासाठीचा घेऊ शकता। त्यामध्ये संपूर्ण काही ए टू झेड टेस्ट सिरीज, ए बुक्स आणि टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण प्रोव्हाइड करून दिलेला आहे, जो की ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करण्यामध्ये परिपूर्ण जे काही उत्तम असणार असेल। मित्रांनो, जे परीक्षेमध्ये अपेक्षित आहे असे संपूर्ण प्रश्न आपण त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत, त्यामुळे लगेच आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जो आपला ठाणे मनपा फायरमॅन साठी असलेला स्पेशली कोर्स जो तुम्ही घेऊ शकता। जर नाशिकवाले विद्यार्थी असतील, नाशिक मनपासाठी जरी अप्लाय केला असेल तर तुम्ही तो विद्यार्थ्यांनी कोर्स घ्या लगेच, आणि त्यामध्ये जो तांत्रिकीचा जो आपण ई बुक
MCQ क्वेश्चन बँक अवेलेबल करून दिलेला आहे, तो संपूर्ण काही अभ्यासून घ्या मित्रांनो. आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांना समजा की त्यांना गरज आहे की त्यांना PDF नोट्स वगैरे काढायचे असतील तर आपण त्याच्यासाठी ते देखील तुम्हाला ॲक्सेस उपलब्ध करून देऊ मित्रांनो. तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा दोन्हीचाही कोर्स त्या ठिकाणी आपला उपलब्ध आहे, तुम्ही लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 7वा, खालीलपैकी कोणता रंग तुम्हाला फोम अग्निशामक यंत्र ओळखण्यास मदत करतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 जे की क्रीम, जे की आपण प्रश्न क्रमांक 1 मध्ये पाहिलं होतं, तोच प्रश्न क्रमांक 7 मध्ये थोडक्यात आपण फिरून तुम्हाला विचारलेला आहे. तर फोम अग्निशामक यंत्रावर क्रीम रंगाचा जो आहे तो पट्टा असतो. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, ओला रासायनिक अग्निशामक यंत्रावर असलेल्या पट्ट्यामध्ये खालीलपैकी कोणता रंग आढळतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की पिवळा हा जो आहे तो रंग आढळतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 9वा, मर्यादित जागेत आग विझवताना तुम्ही डॅश अग्निशामक यंत्रे वापरणे टाळावे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 कोरडी पावडर अग्निशामक यंत्रे हे जे आहे थोडक्यामध्ये वापर टाळावे. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, इलेक्ट्रिक आग विझवण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते अग्निशामक यंत्र वापराल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की कार्बन डायऑक्साईड अग्निशामक यंत्र जे आहे थोडक्यामध्ये जे की वापरावे लागेल. त्यानंतरचा 11वा प्रश्न, जेव्हा तुम्ही कार्बन डायऑक्साईड असलेलं अग्निशामक यंत्र वापरत असता तेव्हा नोझलचे काय होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 4 ते खूप थंड होते. तर वायूचे जलद बाष्पीभवन झाल्यामुळे नोझल खूप थंड होतं. तर पर्याय नंबर याचं जे की 4 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, कोरड्या पावडरचं अग्निशामक यंत्र त्याच्यावर डॅश पट्ट्यासह आढळू शकते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 निळा, जो की पट्ट्यासह आपल्याला आढळू शकते. तर कोरड्या पावडरच्या यंत्रावर निळा पट्टा हा थोडक्यामध्ये असतो. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अग्निशामक यंत्रावर पिवळा पट्टा असतो? जे की आपण वर पाहिलेलाच प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 ओले रसायन यावर जो आहे तो पिवळा पट्टा असतो. त्यानंतर 14वा प्रश्न, क्लास ए सामग्रीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की प्रोपेन वस्तू याचा जो थोडक्यामध्ये समावेश त्यामध्ये होत नाही. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 15वा, कोरड्या पावडरच्या अग्निशामक यंत्रावर डॅश पट्टा असतो तर कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की निळा हा जो आहे तो पट्टा असतो. त्यानंतर 16वा प्रश्न, फायर असेंब्ली पॉईंटचे सर्वोत्तम वर्णन खालीलप्रमाणे केले जाऊ शकते तर कोणत्या प्रमाणे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की आग लागल्यास तुम्हाला एकत्र जमणे आवश्यक असलेला परिसर हे जे थोडक्यामध्ये केलं जाऊ शकतं. त्यानंतरचा 17वा प्रश्न, कार्यस्थळावर आग लागलेल्या दिसल्यास तुम्ही सर्वात पहिली गोष्ट काय केली पाहिजे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की फायर अलार्म वाजवणं ही जी की यामधली पहिली गोष्ट आपल्याला करणं अपेक्षित आहे, कारण धोक्याची सूचना त्वरित देणे हे सर्वात महत्त्वाचं पाऊल असणारं असतं. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारची सामग्री क्लास ए आगीला इंधन पुरवते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की लाकूड, प्लास्टिक, कागद आणि इतर प्रकारचे घन पदार्थ हे जे थोडक्यामध्ये आहे, कारण का क्लास ए आग सामान्य ज्वलनशील घन पदार्थामुळे जे की लागते. त्यानंतरचा आपला प्रश्न 19वा, तुम्हाला फायर अलार्म वाजवताना ऐकू आल्यास तुम्ही कुठे जावे? तर त्यावेळेस कुठे जावं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की फायर असेंब्ली पॉईंटवर जे की जाणं अपेक्षित आहे. तर अलार्म वाजल्यावर त्वरित आणि शांतपणे असेंब्ली पॉईंटवर जावे. त्यानंतरचा 20वा प्रश्न, डॅशमुळे लागलेल्या आगी विझवण्यासाठी तुम्हाला पाण्याची अग्निशामक यंत्रे वापरण्याची आवश्यकता असते. तर कशामुळं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की घन पदार्थ जसे की लाकूड, कागद आणि कापड यावेळेस. तर पाण्याचे अग्निशामक यंत्र फक्त घन पदार्थाच्या आगीसाठी जे की वापरलं जातं. त्यानंतरचा 21वा प्रश्न, कार्बन डायऑक्साईड असलेल्या अग्निशामक यंत्रावर डॅश रंगाचा पट्टा दर्शवला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की काळ्या रंगाचा. त्यानंतरचा 22वा प्रश्न, डॅश असलेला अग्निशामक यंत्रे त्याच्यावर लाल रंगाचा पट्टा असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की पाणी असलेल्या. त्यानंतरचा 23वा प्रश्न, मर्यादित जागेत आग विझवताना तुम्ही कोणत्या प्रकारची अग्निशामक यंत्रे टाळावीत याबद्दल खालीलपैकी काय बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की कार्बन डायऑक्साईड आणि कोरडी पावडर अग्निशामक यंत्रे वापरू नयेत. त्यानंतरचा 24वा प्रश्न, कार्बन डायऑक्साईड असलेले अग्निशामक यंत्र वापरून झाल्यावर तुम्ही नोझलकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की कारण नोझल खूप थंड होते ज्यामुळे ते वापरणं शक्य नसतं म्हणून.
त्यानंतर आपला 25वा प्रश्न असा आहे, तुम्ही फायर असेंब्ली पॉइंटवर कधी जाता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, जेव्हा फायर अलार्म जो की वाजतो त्यावेळी जे आहे आपण जे की या पॉइंटवर जातो. पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या भागामधले टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण फायरमॅन आणि चालक या दोन्ही पदासाठी आपण पाहिलेले आहेत. तर आता असे व्हिडिओ आपण रेग्युलरली प्रश्न इथून संपूर्ण पाहणार आहोत आणि याहूनही अवघड स्वरूपाचे जे परीक्षेमध्ये अपेक्षित आहेत प्रश्न ते संपूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी इथून कंटिन्यू होते त्यांनी कंटिन्यू राहा आणि ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जे विद्यार्थ्यांनी अजूनही आपला क्रॅश कोर्स जो आहे जो की स्पेशली ठाणे व नाशिक मनपासाठी आपण रिलीज केलेला आहे तो तुम्ही लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण काय मित्रांनो तो कोर्स जॉईन करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.